हॅलो मैत्रिणींनो, अनूज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर आज आहे गौरी आगमनाचा दिवस आणि आमच्याकडे ना गौरी आणायला असे मस्तपैकी बायका नटून थटून ना जातात. माझ्या जावेला पण दाखवते मी गेली नव्हती कारण का मला घरामध्ये थोडंसं जेवण वगैरे माझं बाकी होतं आणि मी जर गेली असते आणि कविता पण गेली असती ना तर मग घरात यायला परत उशीर झाला असता. तर मी नंतर जाणार आहे जेव्हा गौरी आणल्याच्या नंतर ना गौरी नेसवतात ना, गौरीला साडी नेसवतात ना, त्याच्यासाठी मी जाणार आहे. तर इथे मी ह्या दोघींना पाठवलेली आहे. मी मितालीला मस्तपैकी साडी नेसवून दिली आणि कविता आणि मिताली ह्या दोघीजणी गौरी आणायला जाणार आहेत. ते बघा दोघींचा फोटो काढला आहे मी ह्याच्यामध्ये, ह्या पोजमध्ये मी फोटो काढलेला आहे, पण मी पहिला व्हिडिओ पण बनवून घेतला आणि फोटो पण काढलेला आहे. या दोघींना नदीवरती गेल्याच्या नंतर मी मितालीला सांगितलं होतं थोडंसं फोटो शूट करून आण म्हणून, पण तिने फक्त ना या नदीचाच फोटो काढला. बाकी तिथे काय करतात बायका वगैरे ना काही शूट केलं नाही. म्हणजे जसं तांब्यामध्ये शंकर म्हणजे दगडे टाकून शंकर आपण जे बोलतो ते घेऊन वगैरे जातात, ते काही शूट केलं नाही आहे. तर चला ती लोकांना आल्याच्या नंतर ना आमच्या खालच्या घरात मेन घरामध्ये गौरी तशाच ठेवल्या होत्या आणि ना बोलले होते की मला फोन करून सांगितलं की लवकर ये म्हणून गौरीला साडी नेसवायची आहे. तर इथे लोकं सगळेजण असेच बसले आणि आमच्याकडे बघा ही अशी पोटली असते त्यामध्ये तांदूळ असतात आणि जे झाड असतं ना तिरड्याचं झाड असतं ते गौरी म्हणून ते आणलं जातं तिकडनं नदीवरून. तर आता आम्ही इथे ना गौरी नेसवण्याचं काम करतो आहे आणि तुम्ही बघू शकता की आम्ही तिघी लागलेलो आहोत गौरी नेसवण्यासाठी. अगोदर जी आमच्याकडे ना मी 2 वर्षांनी गणपतीसाठी परत आलेली आहे, त्याच्यानंतर मी गौरी नेसवते. तर आधी ना आमच्याकडे टिपाई तुम्हाला माहिती असेल जो लोखंडाच्या सळीची एक स्टँड असतो त्याला साडी नेसवायची, ती मला एकदम इझी पडत होती. पण आता ना जी एकदम बाईसारखं त्याचा शेप होता आतमध्ये आणि त्याला साडी नेसवायची होती, मला थोडंसं डिफिकल्ट गेलं. पण मी खूप मस्तपैकी छान अशी पूर्ण पिनअप वगैरे करून चापून चोपून आमची गौरीला साडी नेसवून घेतलेली आहे. तर इथे ना मला मस्तपैकी माझ्या दोन्ही दिरांनी आणि दोन्ही जावांनी पण ना मला खूप मदत केली गौरीला साडी नेसवण्यासाठी. नंतर ना पूर्ण साडीचा वगैरे सगळं लूक दिल्याच्या नंतर स्टँड असतो ना त्याच्यामध्ये ना हा मुखवटा जो असतो ना तो अडकवायचा होता. म्हणजे ते बरोबर आपलं धड असतं त्याच्यावरती हा मुखवटा ठेवायचा होता, पण ते स्टँडमध्ये ना बरोबर लागतच नव्हतं, तिचं खूप हालत होती ती. तर खूप आम्ही म्हणजे मुश्किलीने तो परत कपडा काढून मग त्याच्यानंतर हे लावलं, पेपर लावला आणि त्याच्यानंतर मग बरोबर एकदम त्याच्या मापाने जे होल असतो ना त्याला बरोबर आम्ही माप घेऊन बरोबर पेपर त्याला घट्टसर केला आणि मग नंतर त्याच्यानंतर मग जो मुखवटा आहे ना तो ह्या स्टँडमध्ये अडकवून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर ना बाकीचे जे पण ज्वेलरी असते गौराईची भरपूर आमच्या म्हणजे ह्या जावेनी ना माझ्या दुसऱ्या चुलत जावेनी ना भरपूर दागिने आणले होते. आमच्या ॲक्च्युली माझ्या घरामध्ये ना गौरी बसत नाहीत. आमच्या खालच्या घरामध्ये जो मेन घर आहे ना आमचा, तिथेच सगळं आजचा मी पूर्ण जो शूट केला ना तिथलाच आहे, तुम्हाला कळेलच पुढे. मस्तपैकी तिकडेच आमची गौरी वगैरे तिथेच मेन घरामध्येच गौरी असते. तर इथे बघा किती सुंदर आम्ही मस्तपैकी गौराईला तयार केलेली आहे. ही गौरी पुढे तयार करण्याचं काम माझ्या जावेच्या मदतीने आम्ही मस्तपैकी गौरीला तयार केलेली आहे. आणि हे माझे 2 दीर आहेत, चुलत दीर. त्यांनी वरती गणपती बाप्पाच्या बाजूला आपल्या आईला बसवून घेतलेली आहे, म्हणजे बाजूला ठेवलेली आहे. माझं दीर बघा किती त्या लोकांना शौक बघा, बरोबर तिच्या निऱ्या वगैरे कसं बरोबर पसरवून आमच्या ह्याच्यावरती ना ओटी भरतात ना, तर ते ओटी ना त्या निऱ्यांवरती बरोबर बसली पाहिजे, त्याच्या हिशोबाने ते साडी एवढी लांब करावी लागते आणि त्याच्यावरतीच बरोबर ओटी भरायची असते. ते बघा अशा प्रकारे ना ओटी भरायची असते आणि ती साडीला लागली पाहिजे म्हणून साडी अशी पसरवून ठेवतात. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की मी साडी कशी नेसवलेली आहे आणि आमची गौराई कशी दिसते. बघा किती सुंदर दिसते ना, इतकी छान दिसत होती साडी, इतकी छान दिसत होती ना, कशी मस्त एखाद्या चापून चोपून बाई कशी तयार असते साडी दागिने वगैरे घालून, इतकी सुंदर आमची गौराई दिसत होती. बघा किती छान दिसते आणि बाजूला तिचं बाळ हे गणपती बाप्पा आहे ना, किती सुंदर आहे ना.
तर तिकडनं गौराई नेसवून आल्याच्यानंतर आमची आरतीची वेळ झाली होती. आरती आज आमच्या कविताने घेतली होती आणि तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते की आमचा साईश किती मस्त ढोलकी वाजवत होता. आणि त्याच्याबरोबरच एक मुलगा होता ना, जो आमच्या गावातला बाजूचाच घरातला इतका छान टाळ वाजवत होता ना. म्हणजे त्याला बोलली, बाबू तुझा एक मी ना शूट करते, हां फोटो काढते, म्हणून मी त्याचं थोडंसं शूट करून घेतलेलं आहे. आणि आमच्याकडे ना गौरी आल्याच्यानंतर बघा, माहेर वाशिनीला ना आल्याच्यानंतर ना असं म्हणजे जे पण आई जी भाजी भाकरी वगैरे बनवते ना घरातली, ती अशी रानची भाजी असते, दही भात आणि ह्याचा नैवेद्य असतो भाकरीचा. त्याच्यानंतर ना आम्ही संध्याकाळी जेवण खाऊन झाल्याच्यानंतर आमच्या खालच्या घरामध्ये ना आज भजन होतं, तर आम्ही तिकडे गेलेलो आहोत भजनसाठी. इतके सुंदर सुंदर छान छान अभंग आणि भजन झाले ना. तर आजचा पूर्ण दिवस ना मस्तपैकी आमच्या मेन घरामध्ये म्हणजे खालच्या घरामध्येच पूर्ण दिवस मी शूट केलेला आहे. तर इथे बघा भजन करताना कविताला पण मी इथे थोडंसं घेतलेलं आहे आणि तिच्या बाजूला तिची मैत्रीण बसलेली आहे. तर मस्तपैकी इथे भजन झाल्याच्यानंतर ना त्याची सांगता जेव्हा होत असते ना, तेव्हा इथे म्हणजे जे हे असतं ना, अबीर असतं ना, अबीर ते सगळ्यांना टिक्का लावून त्यांच्या जे वाद्य असतं त्याला टिक्का लावून, कपाळाला टिक्का लावून मग नंतर त्याची सांगता करायची असते. म्हणजे त्यांची जी दक्षिणा असते किंवा जो नारळ असतो ते देऊन सगळं नाश्ता वगैरे जे पण असतं ते द्यायचं असतं आणि पूर्ण त्या भजनाचे जो कार्यक्रम असतो ना त्याची सांगता करायची असते, म्हणजे कार्यक्रम समाप्त करायचा असतो. तर इथे हे सगळे माझे दीर आहेत ते त्या लोकांना टिक्का वगैरे लावून त्यांचं जे पण आहे मानधन आहे ते देऊन त्या लोकांना हे केलेलं आहे. त्यांना नाश्ता वगैरे देऊन त्याची पूर्ण सांगता केलेली आहे, संपवलेला आहे तो कार्यक्रम. त्याच्यानंतर ना आम्ही थोडंसं मजा केलेली आहे, गौरी आहेत म्हणून थोडंसं सगळ्यांच्या फुगड्या बिगड्या नाच गाणं वगैरे इतकं धम्माल केली मस्तपैकी. आम्ही 1 वाजेपर्यंत मस्त मजा केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो. तर आजचा दिवस हा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या गौरीचा सण कसा तुम्ही साजरा केला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर गुड नाईट, बाय.